जाधव मी पुन्हा तुमच्याकडे येते। मात्र सध्या आपण ही दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात एकंदरीतच भाजप आक्रमक झालेला आहे। सध्याची संभाजीनगरमधली ही दृश्य आहे। याच ठिकाणी मविया पण खरं तर आंदोलन करते आणि त्याचमुळे दोन्ही गटाचे हे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। पोलिसांची मध्यस्थी ही कायम आहे, मात्र मोजकेच पोलीस असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। संभाजीनगरमध्ये महायुती आणि मविया कार्यकर्ते भिडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि संभाजीनगरमध्ये महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। क्रांती चौकामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात हे महायुतीचं आंदोलन एकंदरीत सुरूच होतं आणि महायुतीचं राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू असतानाच मविया देखील रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले। गोळीबारावरून सरकार बाजूला केलं, तुमच्या काही होती। जणांना ताब्यात घेतलेला आहे। ही फडणवीसांची दडपशाही चालवली आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे आंदोलन लोकशाही मार्गाने चाललेलं आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो। जे गोळीबार झालेला आहे, त्याचे मुख्य आरोपी पकडण्यात यावे आणि या प्रकाराची सखोल चौकशी करून आरोपींना योग्य शिक्षा देण्यात यावी। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस कोणताही प्रकाराने घेत नाही व्यवस्थित, तर फडणवीसांचा आम्ही जाहीर निषेध करतो।